भिवंडी कोर्टाच्या परिसरामध्ये आता राहुल गांधी जे आहेत ते पोहोचलेले आहेत। भिवंडी सत्र न्यायालयामध्ये आज ते पोहोचतात। संपूर्ण ताफा त्यांचा पोहोचलेला आहे। काही वेळापूर्वी मुंबई विमानतळावरून ते थेट त्यांचा ताफा निघालेला होता। काँग्रेसचे सर्वच महत्त्वाचे नेते कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळालेली होती आणि त्यांचा हा ताफा जो आहे तो आता पोहोचलेला आहे। 2014 मध्ये राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आरएसएसवर केलेल्या टीकेवरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला होता। तेव्हापासून सुनावणी जी आहे ती सुरू आहे। नवे जामीनदार कोण असणार तर या संदर्भात चर्चा सध्या सुरू आहेत। मात्र हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव पुढे येत आहे। नवे जामीनदार त्यांचे कोण असतील त्या संदर्भात आज कोर्टामध्ये सांगितलं जाईल। शिवराज पाटील चाकूरकर हे राहुल गांधी यांचे जामीनदार होते, मात्र त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर आता नवे जामीनदार कोण तर या संदर्भात आज ते कोर्टामध्ये आलेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव पुढे येत आहे। कोर्ट परिसरामध्ये आपण पाहताय, सत्र न्यायालय परिसरामध्ये हा मोठा बंदोबस्त। साहजिकच लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे महत्त्वाचे नेते, लीडर राहुल गांधी हे आज भिवंडीमध्ये आलेले आहेत। हा त्यांचा संपूर्ण ताफा जो आहे तो या कोर्ट परिसरामध्ये पोहोचलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपण पाहताय आणि ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। विविध पार्श्वभूमी जर आपण या ठिकाणी पाहिली तर राहुल गांधी हे आज भिवंडी कोर्टामध्ये दाखल होणं कालच संघाचे कार्यकर्ते कुंटे यांनी ही याचिका कोर्टामध्ये दाखल केलेली होती आणि 2014 पासून आतापर्यंत जवळपास 2 ते 3 वेळा राहुल गांधी हे भिवंडी कोर्टामध्ये पोहोचलेले होते। मात्र आज त्यांना नवीन जामीनदार देण्यासाठी कोर्टामध्ये दाखल व्हावं लागलंय आणि आता या सगळ्या कोर्टाच्या परिसरामध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय। त्याचबरोबर सगळीकडे सकाळपासूनच बॉम्ब स्क्वॉड पथक असेल किंवा जे काही डॉग स्क्वॉड आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा तपासणी करण्यात आलेली होती आणि काही महत्त्वाचे मोजके पदाधिकारी, कार्यकर्ते हे सुद्धा कोर्टाच्या परिसरामध्ये जाण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। मात्र त्यांना पोलिसांनी अडवलेलं आहे। न्यायाधीशांच्या परवानगीनं राहुल गांधी आणि त्यांचे सुनील काळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊया सुनील यांच्याकडे। सुनील, आपण बघतो की राहुल गांधी हे जे भिवंडीचं कोर्ट आहे त्या ठिकाणी दाखल झाले आणि राहुल गांधी यांच्याबरोबर काँग्रेसचे नेते, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत, त्याचबरोबर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड आहेत, त्याचबरोबर असलम शेख आणि नसीम खान सुद्धा आहेत आणि सर्व महत्वाचे पदाधिकारी। आणि आज विशेष म्हणजे जे कोर्ट आहे त्या ठिकाणी फक्त राहुल गांधी यांच्यासह काही मोजक्या लोकांनाच प्रवेश देण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी जामीन केला जाईल। हर्षवर्धन सपकाळ हे जामीनदार त्या ठिकाणी असणार आहेत राहुल गांधी यांचे। यापूर्वी शिवराज चाकूरकर यांच्या निधनानंतर हा जामीन खरं तर रद्द झाला होता, त्यानंतर राहुल गांधी यांना इथे यावं लागतंय। आज त्यांनी हर्षवर्धन सपकाळ इथे जामिनासाठी त्यांचा अर्ज करतील आणि आज कोर्ट जो आहे ते पूर्ण परिसर बंद ठेवण्यात आलेला आहे। इतर सुनावण्या सुद्धा आज जोपर्यंत राहुल गांधी आहेत तोपर्यंत होणार नाहीयेत। फक्त काही मोजके 5 ते 10 लोक जे आहेत ते कोर्टाच्या आवारात त्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे आणि 10 मिनिटाच्या काळानंतर लगेच राहुल गांधी यांचा जामीन होऊन ते बाहेर येणार आहेत। नक्कीच सुनील, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर राहुल गांधी जे आहेत ते काही मोजक्याच लोकांसोबत कोर्टामध्ये आता पोहोचलेले आहेत। महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असं वक्तव्य राहुल गांधींनी 2014 मधल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केलेलं होतं आणि त्यावरून आरएसएसचे कार्यकर्ते आक्रमक होत त्यांनी गुन्हा दाखल केलेला होता। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 वेळा राहुल गांधी जे आहेत ते भिवंडी कोर्टामध्ये आलेले होते। नवे जामीनदार आज ते कोणाला सादर करणार तर या संदर्भातलं एक नाव ते म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांचं। मात्र काही वेळातच हे चित्र जे आहे ते स्पष्ट होईल की त्यांचे नवे जामीनदार आहेत ते नेमके कोण असणार आहेत। राहुल गांधी भिवंडी सत्र न्यायालय परिसरामध्ये पोहोचलेले आहेत, कोर्टामध्ये ते पोहोचलेले आहेत। त्यांचा संपूर्ण ताफा आपण या ठिकाणी पाहताय। काल जर आपण पाहिलं तर भिवंडी महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यानं जो महापौर बसलेला आहे त्यावरून एक मोठं वादंग जे आहे ते निर्माण झालेलं होतं। काल दिल्लीमधल्या एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन केलेलं होतं त्यावर भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। याचे पडसाद दिल्लीमध्ये सुद्धा उमटलेले होते। आता सुद्धा मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होण्याची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे। या सगळ्या घडामोडी घडत असताना भिवंडीमध्ये कोर्टामध्ये राहुल गांधी हे येणं त्या ठिकाणी ते आता आलेले आहेत। नवे जामीनदार कोण असणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय।